रोम रोम भाइयों. कोली फिशिंगचा पहिला बोचका उचललेला आहे. तर बाकीच्या 2 बोचक्यांमध्ये कुठला कुठला मावरा लागला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाई काय बोलता याला? सितारा आमच्या भाषी सितारा मला काय माहिती, पण चवीला एक नंबर आहे. तव्यावर फ्राय केली दीपक कडक करायची. तेच फ्राय करायचे. तवे म्हणजे तव्यावर कमी तेलामध्ये पण भारी होतं. इकडे पिशवी घेऊन जा. डायरेक्ट चावायची. सापी म्हणजे त्या धुणार आणि फ्राय करणार. हा डेंजर आहे. काय हा घेतो ना. पकड 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 पकड. नमस्कार मित्रांनो, मी आहे निलेश रामणे. तर मंडळी आज आपण नवीन ठिकाणी नवीन फिशिंगसाठी चाललेलं आहे. तर विरारच्या खराडी गावामध्ये आज आपण फिशिंगला चाललो आहे. तर तिकडे खाडीतलं पाणी जे चढ उताराला जे चढतं तिकडे आपण बोचका फिशिंगसाठी चाललेलो आहे. मी आहे, माझ्याबरोबर रोनी आहे. रोनी बरोबर त्याचे 2 भाऊजी आहेत. तर बघूया मंडळी, नवीन लोकेशन आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवरती दाखवतो आपल्याला कोणते कोणते कशा प्रकारचे फिश लागतात ते. मला वाटतं बोचका फिशिंग असेल त्याच्यामुळे ते अडवलेल्या पाण्याला दरवाजा लावून फिशिंग केली जाते. तर ते 1-2 तासाने ते उचलतात. त्या बोचक्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाने ते मछली बोचक्यामध्ये अटकते. तर ते बघू आपल्याला मिक्स मावरा कसा कुठे कशा प्रकारे लागतो ते. तर थेट आपण भेटूया आपण लोकेशनवरती. तर मंडळी आपण फायनली पोचलेलं आहे खराडीच्या पुढच्या गावामध्ये. आणि हे जे आगार आहे हे बघा, आगार जे आहे आता आगारचा हा रोड आहे हा पूर्ण पाण्याखाली होता. म्हणजे तेवढ्या लेवलला पाणी होतं, आता पूर्ण नील झालेलं आहे. आता फक्त ते आगारावरती पाणी आहे. जिथे आम्ही डोळी फिशिंग करणार होतो तिथे आम्ही पोचलेलो आहे स्पॉटवरती. भाऊजींचं म्हणणं आहे की ह्या स्पॉटवरती 10 ते 15 किलोचे खाजरे पकडले. हे बघा हे भाऊजी आहेत, ते पण फर्स्ट टाइम आले आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. ते कापून लावायचे काय बांधायचे. हां, या आगारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळा मावरा आहे. त्याला माहिती असेल ना. हा जो बंदर आहे खाडीला टच आहे. म्हणजे भरती आली की तिकडे पाणी भरतं. आणि बघा आम्हाला पण आता 3 तास इकडे काढायचे आहेत. तो दादा बघा टाईमपास करतोय. हुक फिशिंग चालू आहे. बघा ओटी चालू आहे आणि ह्याच्यामध्ये हे पण टाईमपास करत आहे, आम्ही पण मजा करतो आहे. तर आता 3 तास आम्हाला पण काम नाही आहे. ह्याच इथे जिथं आता त्याने टाकलं आहे तिथे त्याने 2-3 खाजरे मोठ्या मोठ्या साईजचे 10 ते 15 किलोचे काढलेले आहेत. परत बोचक्यामध्ये पण लागले होते. मग भाऊजींना कळलं आणि मग आम्ही थेट सीधा बोचकीवरती आलो. चला आता थोडा बॅकअप थकलेला आहे, काय लागलेलं नाही आहे फिशिंगला. मग दादाने आता सगळं एक काढून पॅक करायला सुरुवात केली. हे सगळे आता निघायच्या तयारीत. आम्ही आता इकडेच बोचक्याला काय मच्छी लागले त्याची वाट बघणार आणि जे लागेल ते आम्ही घेऊन जाणार. हा जो बंदर आहे त्याचा लिलाव होतो, कारण हे 3 जे बोचकी लावलेले आहेत ह्याला डोली फिशिंग बोलतात. ह्या लिलावाचा साधारणपणे खर्च 2-3 हजार असतो. जर जास्त गेलं तर लिलावा जास्त होतो. आता बघूया, दादा आता निघाला आहे. कारण हे बघा त्याच्या हातामध्ये ग्लास आहे. तर त्याच्यातले छोटे छोटे मच्छी काढून आहे ना आम्हाला पण आता गळेला लावायला घेऊन येतो आहे. कारण आम्ही पण टाईमपास काहीतरी करायचं म्हणून तर मासे पकडतो गळेला. लागले तर लागले. तो बघा उतरला आता तो. त्याच्यामध्ये छोटे छोटे मच्छीवरती जाळ्याला अटकलं आहे. तो बघा उचललं त्याने.
शीत. तर दादा बोचका उचलून बघतोय काय लागलंय त्याच्यामध्ये, मोठा मावरा काय पडलाय काय. तर शिताडेने मिक्स मावरा, काला मासा मोठा लागलेला आहे. काला मासा लागलाय, मोठा काळा मासा पडलाय. कोणी कोणी वा हा. पहिला बोचका उचललेला आहे. अच्छा वरती झाले का, थांब जरा हे इथून पण खालून घेऊ की. जाम भर हा पहिला बोचका उचललाय मित्रांनो, 2 बोचके बाकी आहेत. तर 2 बोचकीला काय काय लागतं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खतरनाक रे, वडा मासा हा वडा पडलाय. व्यवस्थित पकडा, त्याला काठे लागेल बघू. हा वड्याची साईज बघ आहे, खतरनाक आहे. अरे वा, काळा जिवंत आहे. अरे वा, टायगर मस्त. करपाली कुठे गेली? अरे बापरे, हा डेंजर आहे. करपाली पाहिजे. हा असे लागले पाहिजे काय. हा घेतो ना, पकड पकड फोटो पकड. काढली पिशवी ती गाडी होय, घन तो हा बोई. सोड का सगळे फेकायचं, सगळे खात नाही. काय बोलतो? अरे आम्ही खातोय. पाहिजे ते घे पिशवी भर. हा ठेव, काम फेकू नका. अरे मस्त होते. काय नाही भेटलं का माहितीच खाली पाहिजे. पिशवी घ्यायची तिकडची, मग घ्यायचा व्हिडिओ. भाई काय बोलतो याला? सितारा सितारा आमच्या भाषेत सितारा. मला काय माहिती, पण चवीला एक नंबर आहे. तव्यावर फ्राय केली, एक पिशवी आण बरं दीपक. एकदम कडक करायची याला. तेच फ्राय करायचे. तवे म्हणजे तव्यावर कमी तेलामध्ये पण भारी होतोय. तिकडची पिशवी घेऊन जा. डायरेक्ट चावायची. बंदरावर बसलो होतो, समोरच बगळा होता. हे बघा छान आहे. तो असं मासे टिपायला थांबलाय. चला तर 2 बोचक्याच्या मालकाला मित्रांनो, आता ह्या बोचक्यांमध्ये काय काय लागतं ते नक्की बघूया आपण. मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण पहिल्या बोचक्याला मोठा लागला, मावरा लागला, एक वडा फिश लागला आणि एक काळू फिश लागला. म्हणजे भाऊजींच्या म्हणण्यानुसार तो काळू फिश त्या बोचक्याला पहिलाच मोठ्या साईजचा लागलेला आहे. हा जो बोचका उचलला हा फाटला होता, शिवून झालेला आहे. आणि त्या बोचक्यामध्ये मला वाटतं छोटा मावरावा लागला आहे. हा छोटा आहे, लागलेला आहे, पण छोटा मावरा आहे. तरी आता बघू काय लागलं आहे त्याच्यामध्ये. दादा जे आहेत पोटली मागतायत, डायरेक्ट पोटलीमध्ये सोडून वतून घेणार. बघू आपण त्याच्यामध्ये काय मावरा भेटते. कारण जे हे 3 डोल आहेत ते तिघांचे आहेत. डोल
ती पण डोल याच्यामध्ये सोडणार आणि मग ते तिघं वाटा घालून घेणार. या डोलीमध्ये काय बघायला भेटतं आपल्याला. आता जे डोलीचं मावरा तेल खूप असेल हे वरती आल्यावरती आपल्याला बघायला भेटेल काय काय लागलं त्याच्यामध्ये. ते बांधून परत सोडले की आता परत 2 तासांनी उचलणार. आता ही तिसरी डोल. हां त्या मोजक्याला मजा आहे. अरे बापरे, ही डोल भरलेली आहे मित्रांनो. बघू याच्यामध्ये काय काय शिताडू तो वरतून दिसते. शिताडू तर आहे. बाकी आता ही जी जाळी आहे परत त्याला बांधून सोडून देतात. त्या पाण्यामध्ये येऊन परत मागच्या पाण्यात 2 डोलीचा मावरा मिक्स मावरा आलेला आहे बघा. शिताडू लागलेले आहेत, प्रॉन्स आहेत, करपाली, अजून तोल आहे, त्याच्यामध्ये डोकरे आहेत, डोकरी, काळू फिश आहे. अरे बापरे, हे वेगवेगळा मावरा आहे, सगळा मिक्स मावरा पडलेला आहे. आता हे बघा, हे निवटाचं काम चालू आहे. निवट्या पण बोलतात, जे डोकरू बोलतो आपण त्याला निवट्या हे लोक बोलतात. तो बघा फुगीरे मासा पण आहे साईडला छोटा, तो बघा फडफडतोय कसा तो. एकदम मिक्स मावरा पडला आहे. हे सगळं एक साईडला वेचणार. करपाली प्रॉन्स वेगळे करणार, शिताडू वेगळे करणार, डोकरा वेगळे करणार, बोई वेगळे करणार. तो वडा छोटा मासा होता तो फेकून दिला आहे, छोटा वडा फिश. आता मोठा होऊन परत जाळायला लागेल कधी आपल्याला. बघा हे सगळे निवटे जमा केलेले आहेत एका साईडला. निवटे आणि अजून एक कुठला तरी प्रकार आहे, बोई पण सगळं आहे. म्हणजे मोठा मोठा जो मावरा आहे तो एका जाळ्यामध्ये आपण साईडला घेतोय. बहुतेक मावरा निवटून झालेला आहे. आता फक्त ते शिताडे झालेले आहे, म्हणजे आमच्याकडे त्याला मोदका बोलतो, हे ह्यांच्या भाषेमध्ये शिताडू बोलतात. आता हे एवढं सगळं मावरा जो आहे फेकून देणार होते. छोट्या साईजचा आहे आणि अजून मोठ्या साईजचा आहे. तो मी त्यांना ठेवायला सांगितला आहे, मी घेऊन जाणार. हे काहीतरी अँटिकल आहे, कशी आहे ती, मस्त एकदम फ्रेश आहे एकदम माल. सुतेरी बघा जाताला आहे का काहीतरी सांग. थोडी वाढली कधी जाताला आहे का. माही ना ही तुम्ही याच्यात बरा आम्ही बोलू वडं काढून वडं बनवतो चालतील मिक्सरला लावून. आम्ही खड्डेला कामायचं नाही, चुकून नंतर नेट कमी टाकतात याच्यासाठी टक्कर तर मातीत पुरलेलं तिथे एक मित्रांना लोकांना धोका सापडला, तो त्यांनी घेऊन घेतलेला आहे, त्यांना कामाला येईल. 2 बोचक्याला जो मावरा लागला होता तो बघा, त्याचं वाटा घालायचं काम चालू आहे. आता ह्याचे 1+1 हा एक जो वाटा आहे हा एकाला जाईल. 2 वाट्यांमध्ये एकटा घेणार आणि त्या एका वाट्यामध्ये 2 वाटे होणार. बघा तुम्ही वाटे घालायची पद्धत बघू शकता तुम्ही. कटला फिश पण आहे मोठा आणि तो करपाली बघा केवढी साईज आहे, मस्त मोठी साईज लागली आहे. हा जो एक वाटा आहे तो एकटाच घेऊन जाणार. आम्ही जायच्या मार्गावर आहे. जाता जाता आता भाऊजी परत एकदा आता डोल उचलत आहेत. जाळ्यामध्ये काय लागले तर आता बघू.
आणि शेवटचं फिश बघून आपण निघू. म्हणजे आता हे पहिली जी डोल आपण उचलली होती 1-2 तासापूर्वी, ती डोल आता परत उचलतो आहे. कारण ह्या डोलीला म्हणजे ह्या बोचक्यामध्ये भाऊजींचं म्हणणं आहे पहिल्यांदा एवढे मोठे मोठे मासे लागले, काळू फिश आणि वडा फिश आणि करपाली वगैरे. आणि बाकीच्या ज्या 2 डोल आहेत त्याच्यामध्ये खाजऱ्या वगैरे मोठ्या साईजचे लागले, 10 ते 15 किलोचे लागले होते. दिनेश भाऊजी लागले कामाला, बघू आता काय काढतात त्यातून. बोय लागले, चिंगला लागले. याच्यामध्ये पण ते मोदका फिश वगैरे सगळे लागलेले आहे, कमी लागले. चला आता एवढंच घेऊन आपण निघू. हे 3 साडू आहेत माझे भाऊजी लागले. हे दिनेश भाऊजी आहेत, हे विश्वास भाऊजी आहेत आणि रोहन बाळा आहे. म्हणजे आता त्यांनी अजून एक मामाने डोल बांधले आहे, त्याची चर्चा चालू आहे. सगळं मिक्स होईल. प्लॅन झाला. हां बोला बोला. शनिवारीच कोंबडीचा पाय घेऊन बांधून ठेवायचे. वासाला पाहिजे बांधून. तर पुढच्या संडेची प्लॅनिंग आहे, आम्ही आत्तापासून केलेलं आहे. चला तर आपली इको आलेला आहे, इकोने आपण निघूया. पंचपाटचं जे आगार आहे त्या आगारामध्ये 35 ते 40 किलोचा खाजरा आहे. तो जाळ्या फाडून जातो, कोणाला अजून भेटत नाही. तर सासरवाडीला आलो आहे रोनीच्या. तर वहिनीच्या मम्मीने बघा शितारू लगेच फ्राय केले. फ्राय करून आता मी मस्त खाणार आणि निघणार. थोडा वेळ बसून चहा बिस्किट खाल्ला आणि आपली निघायची तयारी. तर मंडळी आता फायनली आपण घरात पोहोचलेलं आहे. बघू शकता, हे बघा इथे शेताडी आहे आणि हे छोट्या साईजचं शेताडू आहे, म्हणजे आपण याला मोदकं बोलतो. आणि ह्याच्यामध्ये बोई आहे, वेगवेगळं सगळं प्रॉन्स आहे, सगळं मावरा आहे. आणि आता आपण साफ करून आहे ना, ही आपण इथून थोडी मच्छी फ्राय करूया. तर हे बघा छोट्या साईजचे जे मच्छी आणि साईजचे जे प्रॉन्स आहे ते आपण फ्राय केलेले आहे. साफ करून आपण तव्यावर फ्राय करायला टाकलेले बघा. सुंदर स्वाद आहे, कडक फ्राय करणार, छान लागतं. चला फायनली फ्राय झालेलं आहे.